पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या आक्रमणाच्या शक्यतेने पाकिस्तानची जोरदार घाबरगुंडी उडाली आहे। पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी अक्षरशः जगभर पदर पसरलाय। शहबाज शरीफ जगभर दयेची भीक मागत फिरताना दिसतायत आणि तसंच भारताविरोधी ते कांगावाही करतायत। अमेरिका, तुर्कस्तान यांच्यासह विविध देशांना पाकिस्तान मदतीची याचना करतंय आणि दुसरीकडे संयुक्त राष्ट्रांकडे पाकिस्तानने धाव घेत भारताला रोखण्याची विनंतीही केली आहे। आपले प्रतिनिधी सूरज सावंत आपल्याला या संदर्भामध्ये अधिक माहिती देतील। सूरज, कुठेतरी डिप्लोमसी करण्याचा इथे पाकिस्तानचा प्रयत्न दिसतोय, पण त्यामध्ये नेहमीप्रमाणे त्यांची कुठेतरी दयेची भीक आणि आपण केलंच नाही असा आरडाओरडा पाहायला मिळतोय। याला कितपत यश मिळू शकतं असं वाटतं सूरज? खरं तर पहलगाम हल्ल्यानंतर पूर्वी आपण पाहिलं तर भारतानं आक्रमक स्वरूप घेतलेलं आहे, अनेक पावलं उचलली। त्याच्यामुळे शहबाज शरीफ हे कुठेतरी बिथरलेले आहेत आणि घाबरलेल्या पाकिस्तानकडनंच आता सर्वच देशांकडे मदतीसाठी पदर पसरला जात आहेत। मग ते तुर्किस्तान असो, अमेरिका असो। मात्र यापूर्वीच अमेरिकेने भारताला दहशतवादी हल्ल्याबाबत त्या ठिकाणी पाठिंबा दिलेला आहे। दुसरीकडे संयुक्त राष्ट्रामध्ये देखील आज चर्चा होईलच आणि त्या ठिकाणी देखील पाकिस्तान तोंडावर पडेल, कारण अनेक पुरावे हे भारताकडनं सादर केले जातील की दहशतवाद्यांना कशा पद्धतीने पाकिस्तान खतपाणी घालत आहे। याआधीची देखील पुराव्यांची त्या ठिकाणी जोडणी होईल। त्यामुळे जरी किती कांगावा केला तरी पाकिस्तानचा जो बुरका आहे तो भारताकडनं आज फाडला जाईल। ज्या पद्धतीने ते सांगतायत की भारत आमच्यावरती अत्याचार करता आहे, एकीकडे सिंधू नदीचा करार जो केला तो रद्द केला, त्याच्यामुळे आमच्याकडे पाण्याचं जे दुष्काळ परिस्थिती होऊ शकते। मात्र दुसरीकडे ज्या पद्धतीने पाकिस्तान वागत आहे, पाकिस्तानने अशा पद्धतीने सगळ्या